कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले। स्पेसिफिक प्रश्न आहे की 1,500 रुपये की 2100 रुपये नेमकं महिलांना किती रुपये मिळणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून? कारण विधानसभेत पूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईन। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील। या उलट या अर्थसंकल्पामध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील, अस्मिता भवन असेल, त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल, हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले असतील। या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी 1500 रुपयेच का आले, याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। तुमचे आतापर्यंत फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही आता मार्च महिन्याच्या 1500 रुपयाबद्दलची वाट पाहत असाल, त्याविषयीची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्याचे आम्ही 1500 रुपये जमा केलेले आहेत, परंतु मार्च महिन्याचे पैसे जमा करण्याचं काम प्रगतीपथावरती आहे। लवकरच ते देखील पैसे आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। तर बघा, डिटेलमध्ये जी न्यूज आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत। काय म्हटलं याच्यामध्ये, जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर महिलांची नाराजी समोर आली होती। मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळणार होते। आपण पाहिलेलं असेल, घोषणा झालेली होती की तुम्हाला 3000 रुपये डायरेक्टली एकत्र मिळणार म्हणून, परंतु फक्त तुम्हाला 1500 रुपये आलेले असतील। आता काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देखील फेब्रुवारीचे आलेले नसतील तर त्यांनी काम करायचं आहे, ladkibhin.maharashtra.gov.in ही जी वेब संकेतस्थळ आहे ऑफिशियल महाराष्ट्र शासनाचं लाडकी बहीण योजनेचं, त्यावरती जाऊन तक्रार करायचे, जेणेकरून
सरकारच्या या ठिकाणी लक्षात येईल की तुमचे पैसे आलेले नाहीत, तुम्ही खरोखर पात्र असाल, सर्व अटी आणि शर्ती तुम्ही पात्र या ठिकाणी असाल, तुम्हाला आतापर्यंत जानेवारीचे पैसे आलेले नाहीत आणि फेब्रुवारीचेच पैसे आलेले नाही आहेत, जानेवारीचे पैसे आलेत फेब्रुवारीचे आलेले नाहीत, तर तुम्हाला त्या ठिकाणी तक्रार देखील करायची आहे जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला राहिलेले पैसे भेटतील. तर बघा, आता मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळणार होते, पण त्याऐवजी एकच हप्ता मिळाल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली. दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यावरती त्यांनी प्रतिक्रिया त्यांची दिलेली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ती माहिती पाहिलेली असेल. नेमकं काय घडलं पहा. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी अशा पद्धतीने ट्विट करून माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्चपासून सुरू झालेली आहे. बघा, 7 मार्चपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये व मार्च महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया विविध पातळीवरती सुरू आहे. तर बघा, 12 मार्चपर्यंत तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. तर बघा, आतापर्यंत तुम्हाला पैसे आलेले नसतील, म्हणजे 1500 रुपये फेब्रुवारीचे आलेले आहेत आणि मार्च महिन्याची तुम्ही वाट पाहत आहात, तर तुम्हाला 12 मार्चपर्यंत हे पैसे भेटतील. म्हणजे आजपर्यंत तुम्हाला हे पैसे भेटायला पाहिजेत, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे भेटायला पाहिजेत. मार्च महिन्याचे देखील त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि ही ट्विट करून माहिती दिलेली आहे आणि स्वतः त्यांनी, आपण पाहिलेलं असेल, पत्रकार परिषदेमध्ये देखील ही माहिती दिलेली आहे. पुढं काय म्हटले बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे. तर ही ट्विट करून माहिती दिलेली आपण पाहू शकता आणि पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. 12 मार्चपर्यंत ही प्रक्रिया जी आहे ती सुरू असणार आहे तुमचे सर्व इन्स्टॉलमेंट देण्याबद्दलची. त्यानंतर पुढं काय म्हटले बघा, आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. तर 7 मार्च रोजी बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले, पण हा आनंद काही वेळेस टिकला. महिलांच्या बँक खाते 3000 येतील अशी अपेक्षा होती, पण राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 2 महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात फक्त 1500 रुपये जमा झाले. बघा, आतापर्यंत तुमचे फक्त 1500 रुपये जवळपास हे फेब्रुवारी महिन्याचे या ठिकाणी जमा झालेले असतील, परंतु आता 12 तारखेपर्यंत तुम्हाला मार्च महिन्याचे देखील पैसे जमा होऊ शकतात, कारण की त्यांनी ट्विटरवरती ही माहिती दिलेली आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी माहिती दिलेली आहे की मार्च महिन्याचे पैसे देण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील प्रगतीपथावरती आहे. लवकरच ते देखील पैसे जमा होतील. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली. लाडकी बहीण योजनेचे खात्यामध्ये 3000 रुपये येतील अशी अपेक्षा सर्व लाडक्या बहिणींना होती, पण 1500 रुपयेच आले अशी प्रतिक्रिया महिलांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, कारण की या ठिकाणी अगोदर जी माहिती दिलेली होती त्यामध्ये सांगितलेलं होतं की 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये भेटतील, परंतु आता हे सांगण्यात येत आहे की 2 टप्प्यामध्ये पैसे दिले जाणार आहेत. काय म्हटले पुढं पहा, लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 3000 ऐवजी फक्त 1500 रुपये आल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मात्र आता 2 टप्प्यात देण्यात येणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यावरती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटलं की लाडक्या बहिणींनो, निश्चिंत राहावे. योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 12 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ह्या म्हणाले आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व बहिणींनी निश्चिंत राहावे अशी माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. तर बघा, तुम्हाला 2 टप्प्यामध्ये हे पैसे येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. एका टप्प्याचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला पैसे जमा झालेले असतील. त्याच्यानंतर मात्र आता मार्च महिन्याचे देखील पैसे देण्याची
प्रक्रिया जी आहे ती प्रगतीपथावरती आहे असं त्यांची जी काल पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. म्हणजे आज 12 मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याचे देखील पैसे जमा व्हायला पाहिजेत. तुमचे आतापर्यंत 2 वेळेस 1500 रुपये जमा झाले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल की तुमचे फेब्रुवारीचे पैसे आलेत की मार्च महिन्याचे पैसे आलेत. आणि पुढे तुमचा जिल्हाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, जेणेकरून कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा होत आहेत तेही समजेल. कारण की त्या जिल्ह्यामधून कोणी इतर लाडक्या बहिणी असतील तर त्यांनाही कळेल की त्या जिल्ह्याचे पैसे आलेले आहेत की नाही. तर अशा पद्धतीची मोठी अपडेट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी माहिती दिलेली आहे की दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे आम्ही देणार आहोत. 2 टप्प्यामध्ये हे पैसे देणार आहोत, फेब्रुवारीचे वेगळे आणि मार्च महिन्याचे वेगळे. त्याच्यानंतर त्यांनी अजून माहिती दिली ती म्हणजे की पुढं 2025-26साठी जी वर्षाची आर्थिक तरतूद आहे ती ह्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही लाडकी बहीण योजना पुढेही यशस्वीरित्या चालवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. जवळपास 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे 3 महिन्यासाठी. पुढचे 3 महिने म्हणजे तुमचं एप्रिल असेल आणि मार्च नंतर एप्रिल असेल आणि त्याच्या पुढचे अजून 2 महिने अशा पद्धतीने. आणि पुढचे जे अजून जी पण तरतूद असणार आहे ती पुरवणी मागण्यामध्ये पूर्ण केली जाईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सध्या तरी या ठिकाणी जे 21 रुपयाचं आश्वासन दिलेलं होतं त्याच्यामध्ये सध्या तुम्हाला फक्त 1500 रुपयानेच पैसे भेटणार आहेत आणि ही योजना पुढं कायम चालू राहणार आहे. 1500 रुपयेपासून तुमचे 600 रुपये त्यामध्ये वाढ करून 21 रुपयाचा जो निर्णय आहे तो देखील योग्य वेळी घेतला जाईल. त्याबद्दल देखील स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडून ज्यावेळेस या ठिकाणी निर्णय होईल त्यावेळेस स्वतः महिला व बालविकास विभाग जे आहे त्याची अंमलबजावणी करेल असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. 2100 रुपयाबद्दल देखील लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं आणि 2100 रुपये देखील आम्ही त्याच्यामध्ये करणार आहोत अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. तर संपूर्ण अपडेट आपण पाहिलेलं आहे. याबद्दल जसं अजून नवीन अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची अपडेट आजच्या तारखेची होती. तुम्हाला याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.